कॅल्शियम, लोह, फायबरचं उत्कृष्ट स्रोत असलेले हे सुपरफूड नागली, नाचणी किंवा रागी. तर हे तुम्हाला माहितीच आहे ना. तर उष्णता कमी करण्यासाठी खास याचा उपयोग होतो बरं का. तर ही नागलीचे थालीपीठ खूप छान आहे, खूप खरपूस आहे. सोप्या पद्धतीने बनवूया. तर इथे मी पीठ बनवलेलं आहे. पीठ बनवलेला व्हिडिओ पाहिजे असेल तर सांगा तसं. तर मोड आलेली बरं का मस्त नागलीचं तिचं पीठ बनवलेलं आहे. तर 1 वाटीभर घेतलं मी. फोडणीला तयारी केली मी. तर येथे मी थोडी जिरे, थोडी तीळ आणि कांदा परतून घेतला. परतवायचा नाही म्हणजे थोडासा त्यात टाकून घ्यायचा. थोडी कोबी, आता इथे तुम्हाला टॅमॅटो घालायचा असेल तर तोही घालू शकता. तोही फक्त हलवून घ्यायचा. हिरव्या मिरच्या, लसूण, हिंग, चवेपुरतं मीठ, थोडी हळद आणि कढीपत्त्याचे असे बारीक तुकडे. आता हे बघा इथे मी 4 चमचे बारीक रवा घेतलेला आहे, 4 चमचे डाळीचं पीठ, बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी नागलीचं पीठ घेतलेलं आहे. ते सगळं त्यामध्ये मस्त असं थोडंसं हलवून घेतलं, मिक्स केलं आणि 1 वाटी नागलीच्या पिठाला 1.5 वाटी पाणी घातलं. अशा पद्धतीने इथे गरम पाणीच वापरा म्हणजे त्याची टेस्ट आणखीन भारी येईल. काही नाही, आता गॅस बंद करून टाकायचा, हलवून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिट थांबायचं. मस्त पीठ छान असं थालीपीठाला होईल असं होऊन राहतं. हे बघा अशा पद्धतीने. आता मी कोथिंबीर अगोदर का नाही घातली, ती वरतून छानही दिसते आणि खायलाही मस्त लागतं. हे बघा मस्त थालीपीठ होतील अशा पद्धतीने पीठ आता तयार झालेलं आहे. म्हणजेच पीठ थंडही झालेलं आहे. आपण एका आता परातीत काढून घेऊ. म्हणजे मी आता काठवटमध्ये काढून घेतलं आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर आता इथे थोडासा तेलाचा हात लावला ताटाला तरीही चालेल, नाही लावला तरीही चालेल. आपण अगोदर तेल टाकलेलंच होतं त्यामध्ये आणि मस्त गोळे करून कापडावर थापून घेऊ. तर तुम्हाला माहिती आहे का, नागली हाडे मजबूत करते, वजन नियंत्रणात ठेवते, मधुमेह व्यवस्थापन नागलीमध्ये गुणधर्म आहे, अशक्तपणा कमी करते, पचनक्रिया सुधारते. शिवाय लहान मुलांसाठी तर फार उत्तम आहे, वयस्करांसाठी छानच आहे. थंड प्रकृती असल्यामुळे खरंच उन्हाळ्यामध्ये असे थालीपीठ खावा असं मला वाटतं आणि त्वचा आणि केस याचेही आरोग्य सुधारण्यास मदत करते. तर हे बघा मस्त असे गोळे तयार झालेले आहे. आता आपण अशा पद्धतीने थालीपीठ थापून घेऊ. थापायचं आणि लगेच तव्यावर थोडंसं तेल सोडून उलटपुलट करून भाजून घ्यायचं. तर मैत्रिणींनो नक्की एकदा बनवून बघा. आता तुम्ही म्हणाल का असंही पीठ मळून केलं तर काही हरकत नाही. तर हे बघा आपण जेव्हा नागलीची भाकर करतो तेव्हा ती आपण काय करतो, बनवतो आणि बनवलं की लगेच खातो का, तर ती नंतरून कडक थोडीशी वातळ होते, हो किती काय नाही. तसे हे थालीपीठ तुम्ही कितीही वेळ ठेवलं तरी असे वातूळ होणार नाही, उलटे खमंग कुरकुरीत म्हणजे अगदी ठिसूळ होईल असं मला म्हणायचं आहे इथे. हे बघा मस्त असं कपड्यावरून निघालं, पण ते असं नाही की थालीपीठ होत नाही. इथे तुम्ही डाळीचं पीठ नाही वापरलं तरीही चालेल, त्याऐवजी तांदळाचं वापरलं तरीही चालेल, ज्वारीचंही वापरलं तरीही चालेल. तर मस्त असं ही रेसिपी आज दाखवलेली आहे. तर आत्ता मी तुमचं स्वागत करते की कुक हॅपी होममध्ये तुमचं मी सीमा स्वागत करते. हे बघा मस्त अशा रेसिप्या मी रोज दाखवत असते. रोज असतात, काही 2-3 मिनटाच्या असतात तर काही फक्त 45 सेकंदाच्या असतात. यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुक पेजवर. तर नक्की बघत जा. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा. बघितलं ना, कलरही किती छान आलेला आहे. मस्त लिंबाच्या लोणच्याबरोबर खा, दह्याबरोबर खा आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवा. तर ह्या उन्हाळ्यात तरी नक्की ही रेसिपी करून बघा. तुम्हाला अजून कुठले थालीपीठं म्हणजे दाखवायला पाहिजे मी असं मला तुम्ही सुचवा. नक्कीच मी बनवण्याचा प्रयत्न करील आणि सोप्या पद्धतीने ह्या रेसिप्या दाखवेल. तेव्हा बाय.